माघी गणेशोत्सव हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव आहे। हा उत्सव माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो। या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून या चतुर्थीला माघी गणेश जयंती असेही म्हणतात। माघी चतुर्थी ही गणेशाची जन्मतिथी मानली जाते। या दिवशी केलेली गणेश भक्ती विशेष फलदायी ठरते अशी श्रद्धा आहे। भाद्रपदातील गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपाचा असला तरी माघी गणेशोत्सवाला खरे जन्मतिथीचे महत्त्व आहे असे पुराणात सांगितले आहे। पुराणानुसार माता पार्वतीने अंगमळापासून गणेशाची निर्मिती केली व त्याला द्वारपाल म्हणून नेमले। भगवान शंकर बाहेरून आल्यावर गणेशाने त्यांना आत जाण्यापासून रोखले, त्यामुळे रागावून शंकरांनी गणेशाचे मस्तक छिन्न केले। नंतर माता पार्वतीच्या दुःखामुळे शंकरांनी हत्तीचे मस्तक लावून गणेशाला पुनर्जीवित केले। हा सगळा प्रसंग माघ शुक्ल चतुर्थीला घडला असे गणेश पुराण व शिवपुराणात वर्णन आहे। गणेश पुराण यामध्ये माघी चतुर्थीचे विशेष महत्त्व सांगितले आहे। या दिवशी गणेश पूजन केल्यास बुद्धी, विद्या, आरोग्य व विघ्ननाश होतो असे म्हटले जाते। माघी चतुर्थीला केलेले व्रत हजार चतुर्थी व्रतांच्या बरोबरीचे फळ देते अशी सुद्धा श्रद्धा आहे। माघी गणेश हा सिद्धिविनायक स्वरूपात पूजला जातो। हा उत्सव आत्मशुद्धी, संयम आणि साधना यांचा प्रतीक मानला जातो। पुराण काळात ऋषीमुनी माघी चतुर्थीचे व्रत करीत असत। निष्कर्ष काय निघतो यातून? पुराण काळानुसार माघी गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून आध्यात्मिक साधनेचा दिवस आहे। या दिवशी भक्तिभावाने गणेशाचे पूजन केल्यास जीवनातील विघ्ने दूर होतात व यश, ज्ञान व शांतता प्राप्त होते अशी पुराणांची शिकवण आहे।